मी सध्या मुंबईतील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबईमधून निवडून आलेले आहेत। प्रत्येक मतदारसंघामध्ये खासदाराकडून आता मतदारांना काही अपेक्षा आहेत 5 वर्षासाठी, त्यामुळेच या मतदारांनी या खासदारांना निवडून दिले। उत्तर मध्य मुंबईमध्ये नक्की लोकांना खासदारांकडून काय अपेक्षा आहेत, याच अपेक्षा आज आपण जाणून घेणार आहोत। निवडून दिलं, दर 5 वर्षानंतर आपलं इलेक्शन होतं, खासदारांना आता मी निवडून दिले। त्यांचं आमच्या फक्त एवढ्याच अपेक्षा आहेत की जे काही गव्हर्नमेंट, आता सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्याकडे जे काही GR पास होतात आपल्या एज्युकेशन म्हणा किंवा मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी, त्या फक्त आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत। त्यांनी तेवढं लक्ष द्यावं। फक्त इलेक्शन येतंय म्हणून तुम्ही मत मागायला येणार, आम्ही मत देणार, एवढंच नाही केलं पाहिजे। त्यांनी तेवढं काम दाखवलं पण पाहिजे। फक्त इलेक्शन पुरतं त्यांनी नाही राहिलं पाहिजे। देन रोजगाराच्या पण संधी निर्माण व्हायला पाहिजेत। हायर एज्युकेशन जर तुम्ही देताय तर तेवढंच तुम्ही जॉब फॅसिलिटी पण अवेलेबल करा। आता काय होतं, मुलं शिक्षण घेतात वगैरे आणि ते बाहेरगावी जातात। मग शिक्षण इथे घ्यायचं आणि बाहेर जाऊन कमवायचं, इट्स नॉट अ गुड थिंग असं मला तरी वाटतं। म्हणून इथे तुम्ही नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, एवढी फक्त माफक अपेक्षा आहे बस। आमच्या खासदारांकडून अशा अपेक्षा आहेत की विभागातील सुविधा वाढल्या पाहिजे। या केंद्रातून येणाऱ्या सुविधा आहेत आणि येणारा फंड तो योग्य ठिकाणी वापरला पाहिजे आणि महागाई जी वाढलेली आहे ती कमी व्हायला पाहिजे आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारे त्यांनी नियोजन करावं। पुढच्या ज्या 5 वर्षांसाठी आता खासदारांची नियुक्ती झाली आहे, त्यांच्याकडून एवढी अपेक्षा आहे की जे हायर एज्युकेशनसाठी आजकालची तरुण पिढी बाहेरगावी जाते, तर आपल्या मतदारसंघात आपल्या जवळपासच्या कॉलेजेसमध्ये त्यांनी हायर एज्युकेशनसाठी सोयीसुविधा पुरवल्या पाहिजेत आणि जे काही मतदारसंघातले काही प्रश्न आहेत ते त्यांनी संसदेत मांडले पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे। थँक्यू। एरियामधले हॉस्पिटल्स वगैरे म्हणा किंवा इतर काही सुविधा आहे त्या सगळ्या त्यांनी द्यायला पाहिजे आणि सर्वसामान्यांना जगता येईल असे काहीतरी कायदे करायला पाहिजेत की जेणेकरून त्याच्यामधून सर्वसामान्य माणूस जगू शकेल। फक्त 5 किलो रेशनिंग किंवा हे देऊन चालणार नाही। त्या रेशनिंगने माणूस आहेत खाऊ बनेल, पण बाकी मेहनत करण्यासाठी त्यांना उद्योगासाठी किंवा कौशल्यासाठी काहीतरी द्यायला पाहिजे की कौशल्य करण्यासाठी, रोजगार करण्यासाठी किंवा एखादा धंदा करण्यासाठी त्याला काहीतरी थोडीशी हे द्यावी, आर्थिक मदत करावी, त्याच्यासाठी पाठबळ द्यावं। आम्हाला अपेक्षा हेच आहे की आपल्या चाळमध्ये जे काय काम बाकी आहे ते सगळं करायला पाहिजे। बिल्डरने गरिबांचे घर तोडले आहेत ना, ते सगळ्यांना मिळालं पाहिजे, हे आमचं काम झालं पाहिजे। आमची हीच अपेक्षा आहे। हां, ही अपेक्षा आहे। आणि ज्या योजना वगैरे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे, कामकाज केलं पाहिजे। अपेक्षा असं आहे जसं त्यांचं जे मतदार आहे किंवा आपल्या महाराष्ट्रातले जे ग्रामीण विभाग किंवा शहरी विभागातून ज्या ज्या स्कीम किंवा योजना असतील सेंट्रलच्या किंवा स्टेटच्या, त्याला सेंट्रलचा फंड आहे, त्याचं सगळ्यांना माहिती द्यायला पाहिजे त्या लोकांनी त्यांचे ऑफिस उघडून। आणि तसंच मतदारसंघाशी निगडीत काय प्रश्न तिथं उपस्थित करायला पाहिजे। काही खासदार बोलतच नाही, तोंडच उघडत नाही तिथे, ते चुकीचं अपेक्षा आहे। हां, ते कोणत्याही पक्षाचे असेल त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा तरी प्रश्न त्यांनी त्याच्याशी 100% इमानदार राहावं त्यांच्या मतदारसंघाशी। आता मुंबईतले प्रश्न आहेत, तर मुंबईत रेल्वेचे काही प्रश्न आहेत, तर ते देखील सगळेच महागाई, रेल्वे, ट्रॅफिक। सर्वप्रथम तर ह्या लोकसभामध्ये एक तरी मोठं हॉस्पिटल आम्हाला पाहिजे की एकच ह्या लोकसभामध्ये एक बाबा हॉस्पिटल आहे। एवढं बिझी हॉस्पिटल आहे की लोक तिकडं बाहेर पेशंट जे असतात बाहेर झोपतात, त्यांना बेड नाही भेटत। तर मी खासदार साहेबांना एवढं माझी विनंती आहे की ह्या लोकसभामध्ये एक मोठं हॉस्पिटल झालं पाहिजे। अजून आणि अपेक्षा आहे की जे इथं गार्डन नाही आहे ते मोठं गार्डन पण पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, शाळा पाहिजे। BMC शाळा इधर बंद है यहाँ लोकसभा में। यह है कि काफ़ी पॉपुलेशन बढ़ने के हिसाब से उतना स्कूलों का जो यहाँ खुला है सरकारी स्कूल, वो भी बराबर चलता नहीं है और कोई बड़ा हॉस्पिटल, कोई बड़ा स्कूल बनाना बहुत ज़रूरी है पॉपुलेशन के हिसाब से। हमारा यही अनुरोध है कि यहाँ का अगर मतदान का भारी मतों से अगर विजय हुआ है तो पब्लिक के सेवा में उनको कार्यरत रहना चाहिए।
बस मेरा इतना कहना है। दादा, एक तरुण मतदार म्हणून तुम्ही आता निवडून दिलेल्या खासदाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? मला एवढी अपेक्षा आहे की आमच्या इथे बांद्रा स्टेशन, बँड्रा पूर्व, तिथे कार्पोरेट एरिया आहे, भरपूर जण तिथे जॉबला येतात. म्हणजे तिथे एवढं ट्रॅफिक असतो ना, तिथे किती वर्ष आली लोकांना खूप त्रास आहे आणि पावसाळ्यात खूप त्रास होतो तिथे. मेन ते एक सोडवलं पाहिजे त्यांनी. अजून एक चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे. ते सार्वजनिक हॉस्पिटल नाही, बांद्रा वेस्टला आहे, बांद्रा ईस्टला नाही. त्यांनी तिथे चांगलं लक्ष दिलं पाहिजे. ही योजना आहे, हे माझ्याकडे ही अपेक्षा आहे त्यांच्याकडे. ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचाय. एक चांगलं म्हणजे ट्रॅफिक चांगला झाला पाहिजे, सविस्तर नियोजन खासदारीने केलं पाहिजे. बांद्र्याला खूप त्रास होतो यायला जायला, खूप लांबून लांबून लोक येतात तिकडनं, असं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.